म्युच्युअल फंड कसे खरेदी करावे? म्युच्युअल फंड आपण 2 पद्धतीने खरेदी करू शकता. यामध्ये एकतर आपण डायरेक्ट म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन डॉक्युमेंट भरून KYC करू शकता किंवा आपल्या ब्रोकरमार्फत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आजकाल बऱ्याचशा ब्रोकरने म्युच्युअल फंडसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, जेथे सर्व कंपन्यांचे सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड आपण अगदी सहज पाहू शकता आणि खरेदी करू शकता. यामध्ये प्रत्येक म्युच्युअल फंडाने तो सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत कशी कामगिरी केलेली आहे हे पाहायला मिळते. त्यानुसार कोणत्या म्युच्युअल फंड खरेदी करायचा याचा निर्णय घेण्यामध्ये आपल्याला मदत मिळते. म्युच्युअल फंड खरेदी करण्याचे 2 प्रकार आहेत. एक रेग्युलर प्लॅन, 2 डायरेक्ट प्लॅन. रेग्युलर प्लॅनमध्ये आपण थर्ड पार्टी एजंटमार्फत म्युच्युअल फंड खरेदी करता, जसे की ग्रो किंवा पेटीएम. रेग्युलर प्लॅनमध्ये ज्या एजंटमार्फत आपण म्युच्युअल फंड खरेदी केलेला आहे त्या एजंटकडून आपल्याला मार्गदर्शन केले जाते, जसे की कोणत्या फंडामध्ये किती पैसे टाकावे, ते कधी काढून घ्यावे, एका फंडातील पैसे दुसऱ्या फंडामध्ये कसे ट्रान्सफर करावेत इत्यादी. त्या बदल्यात आपल्याला परताव्यामध्ये 1% ते 1.5% कमिशन एजंटला द्यावे लागते. डायरेक्ट प्लॅनमध्ये आपण थेट कंपनीकडून म्युच्युअल फंड विकत घेतो. यामध्ये कोणताही एजंट येत नाही. या प्रकारात आपल्याला कोणालाही कोणत्याही प्रकारचे कमिशन द्यावे लागत नाही, पण म्युच्युअल फंड संबंधीचे सर्व निर्णय आपल्याला स्वतःलाच घ्यावे लागतात. या प्रकारात आपल्याला कोणाकडून कोणत्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही. जर आपले झेरोधासारख्या ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट असेल तर आपण त्यांच्या कॉइन या प्लॅटफॉर्मवर सर्व कंपन्यांचे सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड थेट कंपनीकडून बाय करू शकता. यामध्ये आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस किंवा कमिशन घेतले जात नाही, पण वर्षाच्या शेवटी किरकोळ असे प्लॅटफॉर्म चार्जेस भरून आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? 1. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नेहमी जास्त कालावधीसाठी करावी, म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेचा आपल्याला चांगला परतावा मिळतो. 2. गुंतवणूक करताना नेहमी SIPला प्राधान्य द्यावे, ज्यामुळे आपली रिस्क कमी होऊन आपल्याला चांगला परतावा मिळतो. 3. ELSS सारखे फंड जर आपल्याला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तरच घ्यावेत, गरज नसताना असे फंड घेऊ नयेत. 4. आपली सर्व रक्कम कोणत्याही एकाच फंडामध्ये लावू नये, त्याऐवजी ती वेगवेगळ्या फंडामध्ये विभागून लावावी. 5. जर आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये अगदीच नवीन असाल तरच रेग्युलर फंडाचा ऑप्शन निवडावा, अन्यथा डायरेक्ट फंड त्यापेक्षा चांगला आहे, कारण यामध्ये आपल्याला कमिशन द्यावे लागत नाही. 6. आपण केलेली गुंतवणूक वरच्यावर तपासत राहा. 7. ज्यावेळी मार्केटमध्ये खूप जास्त पडझड होते तो काळ म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. 8. कर्ज काढून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये. 9. वारंवार एका म्युच्युअल फंडमधील पैसे काढून ते दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे टाळावे. 10. किरकोळ प्रॉफिटनंतर लगेच पैसे काढून घेऊ नये, त्या पैशांना वाढण्यासाठी पुरेसा अवधी द्यावा. ग्रोथ आणि डिव्हिडंड म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे? ज्यावेळी आपण ग्रोथ म्युच्युअल फंड घेता त्यावेळी या फंडमधून मिळणारे प्रॉफिट हे पुन्हा त्याच फंडामध्ये इन्व्हेस्ट केले जाते. या उलट डिव्हिडंड फंडामधून मिळणारे प्रॉफिट एका ठराविक कालावधीनंतर गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये जमा केले जाते. जर आपल्याला कमी किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर ग्रोथ हा पर्याय आपल्यासाठी सोयीस्कर आहे, पण जर आपल्याला बऱ्याच मोठ्या अवधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर डिव्हिडंड हा पर्याय आपल्यासाठी चांगला आहे.